नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 22 जुलै सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम जर आपण हवामान प्रणाल्या पाहिल्यात, चक्रवाढ इकडे ओडिशा किनारपट्टीच्या आसपास आहे. हवेचं जोड क्षेत्र विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्याच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहे आणि यामुळेच याच्या आसपास पावसाचे ढग हे आज सकाळी सुद्धा दिसत आहेत. काल रात्रीही बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. जवळून साईडला इमेज पाहिली तर वाशिमचा भाग आहे, त्यानंतर बुलढाणा अमरावतीच्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस सक्रिय आहे. छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर परभणी ढगाळ हवामान, हलक्या मध्यम पाऊस सरी. गडचिरोलीमध्ये सुद्धा थोडासा गडगडाट आणि थोडासा पाऊस सक्रिय आहे. मुंबई किनारपट्टीला पावसाचे ढग आहेत. रत्नागिरीच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत. बाकी राज्यात ढगाळ हवामान बऱ्याच भागांमध्ये दिसतंय. येत्या 24 तासातील जर आपण अंदाज घेतला आहे तर 24 तासामध्ये अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल. नंतर बुलढाण्याचे राहिलेला भाग छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिवचे काही भाग असतील, सोलापूरचे दक्षिणेतील काही दुसरे भाग असतील, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया किंवा इकडे जळगावचे काही भाग विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि हलक्या मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळतील. त्यानंतर नंदुरबार, धुळे, नाशिक, पूर्व अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली अतिपूर्वेकडील भाग, सोलापूरचे राहिलेले भाग स्थानिक ढग निर्मिती आणि काही ठिकाणी थोडासा गडगडाट अपेक्षित आहे, पण व्याप्ती थोड्या प्रमाणातच जाईल. असं नाही की सार्वत्रिक पाऊस होईल. काही ठिकाणी वातावरण कोरडंसुद्धा या भागांमध्ये राहील. किनाऱ्याचा भाग पाहिला तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनाऱ्याच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाची सरी. अंतर्गत भाग आणि घाटाच्या आसपास हलक्या मध्यम पाऊस सरी पाहायला मिळतील. तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरचे अतिपश्चिम भाग असतील, याही ठिकाणी हलक्याशा पाऊस सरी या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.